नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 24 कर्दम मुनींचे वैराग्य, श्लोक नंबर 41। मैत्रेय उवाच एवं समुदितः स्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीत वनमेव जगाम ह। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगामः। मैत्रेय उवाच श्री मैत्रेय म्हणाले एवं अशा रीतीने समुदितः संबोधिले तेन त्यांनी कपिल देवानी कपिलेन कपिल देवानी प्रजापतिः
मानव समाजाचे उत्पत्ती करता दक्षिणी कृत्य प्रदक्षिणा घालून तम त्यांना प्रीतः संतुष्ट मनाने वनम वनाच्या दिशेने एव खरोखर जगाम त्यांनी प्रयाण केले तदनंतर भाषांतर श्री मैत्रेय म्हणाले अशा रीतीने मानव समाजाचे उत्पत्ती करता कर्दम मुनी यांना त्यांचे पुत्र कपिलदेव यांनी पूर्णार्थाने संबोधिले तदनंतर त्यांनी कपिल मुनींना प्रदक्षिणा घातली आणि अगदी आनंदी व संतुष्ट मनाने तत्काळ वनाच्या दिशेने प्रयाण केले तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वनामध्ये जाणे प्रत्येकासाठीच अनिवार्य आहे. पहिलंच वाक्य गोइंग टू फॉरेस्ट इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. वनामध्ये जाणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. कंपल्सरी हा शब्द माहिती आहे आपल्याला, हो की नाही? कंपल्सरी आहे. प्रभुपादांनी सांगितलं वयाच्या 50% वय झाल्यानंतर आपल्याला घर सोडलं पाहिजे, वनात गेलं पाहिजे. सगळ्यांसाठी हे कंपल्सरी आहे. तर तुम्ही म्हणणार वन कुठं शोधायचं, फॉरेस्ट कुठून आणायचं? म्हणून आपण फॉरेस्ट विकत घेतलंय. तिथं जायचं आपल्याला सगळ्यांना. ही काही मानसिक करमणूक नाही, प्रभुपाद लिहितात. इट इज नॉट ए मेंटल एक्सकर्शन. दॅट्स नॉट करमणूक. कसरत ही काही मानसिक कसरत नाही जिच्यासाठी एक मनुष्य जातो आणि दुसरा जात नाही. निदान वानप्रस्थ म्हणून तरी प्रत्येकाने वनात गेलेच पाहिजे. प्रल्हाद महाराजांनी आपल्या पित्याशी झालेल्या संवादात म्हटल्याप्रमाणे वनात जाणे म्हणजे भगवंतांचा सर्वतोभावे आश्रय घेणे होय. व्हेरी फेमस वर्स. Which one? वाव. सदा समुद्विग्न धिया असद्ग्रहात. कारण आपण सध्या कुठे आहोत? अंधकूपामध्ये. ज्याला ग्रह म्हटलं जातं, घर, ते अंधकूप आहे प्रल्हाद महाराज म्हणतात. आणि इथून वनात गेलंच पाहिजे. क्षणभंगूर प्राकृतिक देह स्वीकारलेले लोक सदैव चिंताग्रस्त असतात. आणि यासाठीच मनुष्याने या जड देहाने अधिक प्रभावित न होता मुक्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. काल आपण वाचत होतो की भगवद्गीतेमध्ये 2 ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की एकांत स्थळी जाऊन राहिलं पाहिजे. हे भक्ताचं लक्षण आहे. पूर्वीच्या काळामध्ये हा एकांत स्थळ कुठे होता? वनामध्ये, जंगलामध्ये. कृष्ण चैतन्य प्रभूंनी प्रश्न विचारलेला आहे, महत्व काय? ते महत्व या तात्पर्यात दिलेलं आहे. क्षणभंगूर प्राकृतिक देह स्वीकारलेले लोक सदैव चिंताग्रस्त असतात. आणि यासाठीच मनुष्याने या जड देहाने अधिक प्रभावित न होता मुक्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. या भवसागरातून, या प्राकृतिक बंधनातून, भवबंधनातून कसं मुक्त होता येईल, कसं मुक्त होता येईल, या देहात्मबुद्धीतून कसं मुक्त होता येईल. आणि त्याच्यासाठी
आपल्या पूर्व आचार्यांनी, शास्त्रांनी काही ठराविक स्टेप्स दिलेले आहेत. या विशेष करून या आधुनिक जगामध्ये, कलियुगामध्ये आणि कलियुगामध्ये देखील आता प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही आहे, त्यामुळे जोपर्यंत मी वैज्ञानिकरित्या प्रत्येक गोष्ट समजावून घेणार नाही तोपर्यंत ती मी मान्य करणार नाही. हा आपला अहंकार कधी कधी आपल्यालाच मागे ठेवतो. आपल्याला जर पटलेलं असेल की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, हे भौतिक जग सुखाचं स्थान नाही आहे, दुःखाचं स्थान आहे, आणि आपल्याला दुःखाचं मेन कारण आहे हे भवबंधन, कर्मबंधन, ज्यालाच जन्म मृत्यूचं बंधन म्हटलं जातं. हे जर पटलेलं असेल तर शास्त्र आणि पूर्व आचार्य हे जे सांगतात ते कधी कधी आहे तसं फॉलो केलं पाहिजे. एक तर आपल्याला सगळं काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून घ्यायचं आहे, ते शक्य नाही. कारण हे जे नॉलेज असतं, हे जे काय म्हणतात त्याला, शास्त्रामधलं जे ज्ञान आहे ते आहे सायंटिफिक, कम्प्लिटली सायंटिफिक आहे, कम्प्लिटली वैज्ञानिक आहे. परंतु आपल्याला लहानपणापासून प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायची पद्धती शिकवलेली आहे, त्याला म्हणतात इम्पेरिकल मेथड, कॉज अँड रिझल्ट. म्हणजे मला दाखवा, मी प्रयोग करून बघणार, मग मी मान्य करणार, ही पद्धती आपल्याला शिकवलेली. आणि म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी शास्त्रात लिहिलेल्या आपण सरळ सरळ धिडकारून लावतो, माझ्यासाठी नाहीये. माझ्या सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये कुठे हे फिट होतंय सांगा, तेवढंच मी स्वीकार करतो, बाकीचं माझ्यासाठी नाहीये. ही आपली मनस्थिती झालेली आहे सध्या. थोड्याफार प्रमाणात आपल्याला पटलेलं आहे की आपण दुःखात आहोत, दुःखालयात आहोत, इथून बाहेर पडलं पाहिजे, सुटलं पाहिजे. परंतु अगदी थोड्याफार प्रमाणात, मला वाटतंय तुम्ही जर पर्सेंटेज मध्ये विचाराल तर लेस दॅन 1%, 1% कमी. बाकी 99 पॉइंट काही टक्केवारी तुमची असेल माहिती नाही, 99% लोकांना भक्तीमध्ये काहीतरी भौतिक लाभच हवा असतो. त्या उद्देशानेच आलेले असतात, त्या उद्देशानेच प्रयत्न चालू असतात, त्या उद्देशानेच प्रयत्न नाही सफल झाले तर भक्ती सोडून पण जात. मग शास्त्रात सांगितलेलं करायचं कुणी? बरं, आता ही जी आपल्याला लहानपणापासून जी सवय लावलेली आहे, एम्पिरिकल मेथड ज्याला म्हटलं जातं, एखादी गोष्टचं ज्ञान घेणे, ते प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करणे, मग ते सिद्ध केल्यानंतर त्याला मान्य करणे, मग ते जीवनामध्ये उतरवणे, ही जी पद्धत आपल्याला शिकवलेली आहे, त्या पद्धतीने जरी विचार केला आपण तरी तुम्ही वनात जाऊन 4 वर्ष राहून बघितलं पाहिजे ना. हे ज्ञान आहे, याचा प्रयोग करून बघितला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे तो बघितला पाहिजे. परंतु आपल्याला सरळ सरळ मान्यच नाहीये, कारण ते माझ्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं आहेत. सिंपल. जसं काल कृष्ण चैतन्य प्रभूंनी प्रश्न विचारलेला की भगवंत वनात जाऊन एकांत स्थळी राहणे का सांगतायत 2-2 वेळेला भगवद्गीतेमध्ये? पूर्ण भगवद्गीतेमध्ये त्याचं उत्तर आहे. का सांगतायत? कारण आपल्याला शुद्ध व्हायचंय. कसं काय होणार शुद्ध? अरे ठीक आहे, आपल्याला कळत नाहीये, जाऊन तरी बघा, भगवंतांनी सांगितलंय म्हणून. डज दॅट मेक सेन्स? नाही. म्हणून हे कर्दम मुनींचं हे जे उदाहरण आहे ते इतकं समर्पक आहे की घरात भगवंत असताना देखील शास्त्राप्रमाणे त्यांनी वागतातच. शास्त्राचे नियम आहेत, मी पाळणार, त्यांना म्हणता आलं असतं. आणि ते आपल्यापेक्षा हजारो, लाखो, करोडो पटीने विद्वान होते, शुद्ध होते. त्यांनी म्हटलं असतं, माझ्या घरात भगवंत स्वतः आलेत, मी इतका शुद्ध ब्राह्मण आहे, शुद्ध वैष्णव आहे, शुद्ध भक्त आहे, मला आता वनात जायची काय गरज आहे? मी आता इथेच राहून भगवंतांची पूजा करतो. नाही, ते म्हणले मला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे वनात गेलं पाहिजे, ग्रह त्याग केला पाहिजे. का?
कारण त्याच्या एकदम बारीक सारीक इंट्रकसीज असतात. व्हॉट इज इंट्रकसीज? अगदी छोट्या सूक्ष्म गोष्टी असतात ज्या आपल्याला समजू शकत नाहीत. जे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये अडकून राहता तेव्हा अशा 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 सूक्ष्म पद्धतीने तुम्ही त्या अंधकूपामध्येच राहता. मग महान महान विद्वान देखील शास्त्रामध्ये दिलेल्या विधिविधानांचं पालन करतात. परंतु आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कलियुगामध्ये आता असं वाटतंय की आपण त्या महान महान विद्वानांपेक्षाही महान आहोत. म्हणून आपण स्वतः ठरवू शकतो की हे उपदेश घ्यायचे की नाही घ्यायचे. आणि मग हे ठरवल्यावर मग आपण स्वतः निर्णय घेणार की हे उपदेश घ्यायचे की नाही. त्यामुळे हे समर्पण, शरणागती, शास्त्र, साधू आणि ऍक्च्युली गुरु आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर भगवान देखील आपल्यासाठी ह्या सगळे क्षुल्लक गोष्टी आहेत. टाइमपास आहे आपल्यासाठी. ठीक आहे, सांगायचं सांगा तुम्ही, आम्ही घ्यायचं तेवढं घेतो. असं आपण अक्षरशः भगवंतांना देखील म्हणतोय. ठीक आहे, लेक्चरमध्ये तुमची आपली अवस्था तशी असेल, ठीक आहे. एक वेळ गुरुला देखील तुम्ही तसं त्याप्रमाणे बघत असाल, परंतु अक्षरशः भगवंतांना देखील आपण त्याच दृष्टिकोनातून बघतोय. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मला माझ्या जीवनामध्ये जेवढं पटतंय तेवढंच मी घेणार आहे. आणि यामागचं मेन कारण असतं ते म्हणजे मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुमच्यापेक्षा विद्वान आहे. आणि त्या एकाच कारणासाठी तर आपण इथे आलेलो आहे भौतिक जगामध्ये. Does that make sense logically? प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे असताना सांगतात सदा समुद्विग्न. याचा अर्थ माहिती, सणाने पूर्ण श्लोक सांगितला, परंतु या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद फक्त हे 2च शब्द सांगतात, सदा समुद्विग्न धिया. म्हणजे काय माहितीये माताजी? तुम्ही श्लोक सांगितला, तुम्ही अर्थ पण सांगितला. मराठीमध्ये सेमच शब्द आहेत. सदा, सदा म्हणजे कायमचा. समुद्विग्न, उद्विग्न म्हणजे काय? उद्विग्न, उद्विग्न कायमचा त्रास. मला वाटते 16व्या अध्यायात हा शब्द येतो भगवद्गीतेत. उद्विग्न, उद्विग्न म्हणजे इरिटेट करणे. कोणीतरी आपल्याला कायमचं इथे इरिटेट करत आहे या भौतिक जगामध्ये. म्हणजेच काय, सदैव आपण दुःखात, त्रासात आहोतच आहोत. आणि म्हणून आपल्याला वनात गेलं पाहिजे, म्हणून वानप्रस्थ घेतला पाहिजे. आणि प्रभुपाद इथे समजावून सांगतात, क्षणभंगूर प्राकृतिक देह स्वीकारलेले लोक सदैव चिंताग्रस्त असतात. त्यालाच म्हणायचं उद्विग्न. धियाम, धियाम म्हणजे धी, डोका, बुद्धी. आणि म्हणून मनुष्याने या जड देहाने अधिक प्रभावित न होता मुक्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आणि त्यातलाच हा एक स्टेप आहे, मुक्तीसाठी प्रयत्न करणे. मुक्तीची प्राथमिक तयारी म्हणजे अरण्यात जाणे किंवा कौटुंबिक संबंधाचा त्याग करणे. आपल्यापैकी किती आपण आजपर्यंत विचार करतोय की गृह त्याग करणे, घर सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये लागणे, हे आता शेवटची स्टेज आहे. कारण आपण भरपूर सारे स्टेजेस करत आलो आहे भक्तीमध्ये. प्रभुपाद इथे सांगतात मुक्तीची प्राथमिक पायरी म्हणजे अरण्यात जाणे. पहिली पायरी. कारण इथे अडकलोय आपण, मी माझं करण्यामध्ये अडकलोय. ते सोडल्याशिवाय मुक्ती कुठे सुरू होणार, भक्ती कुठे सुरू होणार? हे सोडून दिल्यावरती मग भक्तीची सुरुवात होणार. ती पहिली पायरी. अरण्यात जाणे किंवा कौटुंबिक संबंधाचा त्याग करणे आणि एकमेव कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे. फक्त भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सेवा.
दुसरं काहीही आपल्या आधेमध्ये आलं नसलं पाहिजे. इथून आपली सुरुवात होते भक्तीची. बऱ्याच जणांना वाटते हे शेवट आहे. इथून सुरुवात होते आपल्या भक्तीची. वनात जाण्याचा हाच उद्देश आहे. अन्यथा वन हे केवळ माकडे आणि वन्य पशूंचे विहार स्थानच आहे. आपल्याला एकांत स्थळी जाऊन, अरण्यात वनात जाऊन आपल्याला माकडासारखं राहायचं नाहीये. पुन्हा आहार, निद्रा, भय आणि मैथुन त्यासाठी जायचं नाहीये. ही आपली आसक्ती जी निर्माण झालेली आहे या गृहस्थ अवस्थेमध्ये, ती आसक्ती सोडण्यासाठी जायचं. त्या आसक्तीचा त्याग करण्यासाठी जायचंय. वनात जाणे म्हणजे एक माकड होणे किंवा हिंस्र पशु होणे नाही. वनगमनाचा अर्थ एकमेव भगवंतांच्या सर्वतोभावे आश्रय घेणे आणि त्यांच्या सेवेमध्ये निष्ठेने निमग्न होणे असा आहे. नाहीतर कधी कधी आपण एखादा व्यक्ती अतिशय जास्त इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेला असेल तर त्याला आपण म्हणतो रानटी प्राणी. माणसात राहतो का जंगलात राहतो. त्यामुळे जंगलात राहणे याचा अर्थ परत असंस्कृतपणाकडे जाणे नव्हे. जंगलात राहणे म्हणजे वाईल्ड, अनिर्बंधपणे काही पण करण्यासाठी जाणे नव्हे. जंगलात जायचा मुख्य अर्थ असतो की मी आता भगवान श्रीकृष्णांवरती अवलंबून राहणार माझ्या सगळ्या गरजांसाठी. आजपर्यंत मी त्यांना कधी मानलंच नाही, आता मी त्यांच्यावरती अवलंबून राहणार आणि त्यांच्या सेवेमध्ये मला स्वतःला वाहून घेणार. या दोन गोष्टींचा आपण मनापासून, अंतःकरणापासून स्वीकार केला पाहिजे. त्याला म्हणतात वनात जाणे. यासाठी मनुष्याला खरोखरच वनात जाण्याची ही आवश्यकता नाही. प्रभुपाद लिहितात, ज्या मनुष्याने आपले संपूर्ण आयुष्य मोठ्या मोठ्या शहरामध्ये व्यतीत केले आहे त्याच्यासाठी सांप्रत स्थितीत वनात जाण्याचा उपदेश योग्यही नाही. सांप्रत ऑल अलॉंग म्हणजे सांप्रत म्हणजे पूर्ण आयुष्य. आणि दुसरं म्हणजे आजकाल वन पण उरलेलेच नाही. वन राहत नाहीच आहे, शिल्लकच नाही. प्रल्हाद महाराज सांगतात की हित्वात्म पातम गृहम अंधकूपम, मनुष्याने कौटुंबिक उत्तरदायित्व पार पाडण्यातच सदैव व्यस्त राहू नये. हे सोडायचंय. तुम्ही जंगलात जाऊ नका, जंगल तर सापडणारच नाही आजकाल. याचा मूळ उद्देश आहे या गृह अंधकूपम मधून बाहेर पडणे, म्हणजेच कुटुंब 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 कुटुंब, माझे माणसं, माझं माझं माझे माझे माझं घर, माझे नातेवाईक, यांच्यासाठीच आयुष्य घालवलंय आपण. आणि तेच आपल्याला बांधून ठेवलंय. ते बंद करणे हा उद्देश आहे त्याचा. हा उद्देश जर साध्य होत नसेल तर जंगलात जाऊन पण काय उपयोगाचा. मी जेव्हा उडपीला होतो, आमच्या इथे एक ब्रह्मचारी होते, चांगले वरिष्ठ होते. ऍक्च्युली वरिष्ठ आहेत, होते नाही, आहेत. भगवा वस्त्र धारण केलेला, मला वाटते भगवा वस्त्र धारण करूनच 10-12 वर्ष झालेली त्यांना. आणि रोज फोनवरती असणार. कुणाशी बोलताय? आई बाबांशी बोलतोय, बहिणीशी बोलतोय. आणि निर्लज्ज होऊन येऊन सांगायचे पण, माझ्या बहिणीचा मुलगा GRE मध्ये पास झाला, आता 12वीला ऍडमिशन घेतलंय. त्याचे फोटो फेसबुक वरती टाकायचे, फोटो बहिणीच्या मुलाचा सत्कार झाला, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. हे आणि वरून इच्छा पण अशी असायची की सगळ्यांनी मला ब्राह्मण म्हणावं,
मलाच लेक्चर द्यायला पुढे बसवावं. काय भगवद्गीता भागवतम काय समजली आपल्याला? जंगलात येऊन राहिलेत, भगवा वस्त्र पण धारण केलाय, परंतु घराची आसक्ती अजिबात सुटलेली नाही. घरासाठीच लक्ष, घराकडेच लक्ष, घरासाठीच काम करणे. बरेचसे आपले असे ब्रह्मचारी आहेत भगवा वस्त्र धारण केलेले, वरिष्ठ पण आहेत काही काही, जे पैसे गोळा करतात आणि घरी पाठवतात. हॉरिबल ऍक्च्युली. म्हणजे आपले एक प्रभूजी व्हिडिओ बनवून दाखवलेला, परत घरी गेलेत, आई वडिलांशी बोलतायत, आईशी बोलतायत आणि सांगतायत इस्कॉन जॉईन करणे म्हणजे घर सोडणे नव्हे. रिमेंबर हे ढोंग करायचं नाही. येस, घर सोडायला पण सांगितलेलं नाही आहे. काल आपण वाचलं, जोपर्यंत आपल्या घराची जबाबदारी आपण पूर्णपणे एका सक्षम हातामध्ये देऊन आपण तयारी करत नाही तशी, त्याच्यात घर सोडायचं नाही. असं हॅपेझर्डली घर सोडायचं, मग मीडिया लोक वगैरे बोलायला लागले की परत सांगायचं नाही मी घर सोडलेलं नाही, माझा अजून घरच्यांशी संबंध आहे, मी घरच्यांसाठी काम करतो. मग तुम्ही भगवा वस्त्र कशाला धारण केलाय, स्वतःला कशाला समर्पण करून घेतलंय भगवंताने? हे इतकं ढोंग चालू आहे आता सध्या, हो की नाही? खरा अर्थ, कारण खरा अर्थ आपल्याला कळाला नाही. खरा अर्थ काय आहे? खरं तसं बघायला गेलं तर तुम्ही जंगलात जाऊन राहिलं पाहिजे, दाढी केली नसली पाहिजे, जगाशी काही संबंधच नसला पाहिजे, गावामध्ये आलं पाहिजे, सकाळी एक वेळ भिक्षा मागण्यासाठी जे काही प्रसाद मिळेल त्याच्यावरती संतुष्ट राहून परत जंगलामध्ये जाऊन भगवंतांचं ध्यान करत बसलं पाहिजे. परंतु ते या कलियुगामध्ये शक्य नाही आहे. कलियुगामध्ये काय सांगितलंय? भक्ती योग सांगितलाय, म्हणजेच भगवंतांचा प्रचार करणे, भगवंतांच्या या भक्तिमय सेवेचा स्वतः आचरण करणे आणि दुसऱ्यांसाठी याचा प्रचार करणे, याच्यासाठी संपूर्ण जीवन वाहून घेणे. मग ते कुठेही राहून तुम्ही करा, परंतु त्याच्यासाठी मूळ जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते कधी चेंज होत नाही. ते म्हणजे तुम्हाला घरदार, नातेवाईक, कुटुंबीय यांचा संबंध तोडायचा आहे. एका ठराविक वयानंतर तर पूर्णपणे सोडायचं, पूर्णपणे तोडायचं. आणि ते वय परत परत रिपीट करून आपल्याला सांगितले 50, ऍक्च्युली 50 पेक्षा कमी असलं पाहिजे तरी 50 धरा, ते देखील आपण करत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणूनच आपल्याला जे वरवरची भक्तीचा प्रचार केला जातो आजकाल मंदिरामध्ये सगळीकडे, ते आपल्याला आवडतं, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे का प्रभूजी काय घरबीर सोडायची गरज नाही, काही नोकरी विक्री सोडायची गरज नाही, काय तुमचा बिझनेस वगैरे बंद करायची गरज नाही, जे आहे ते करत राहा, जप करा, 4 नियमांचं पालन करा, मंदिरला या, उत्सवाला या, हरे कृष्ण. ते आपल्याला आवडायला लागतं, कारण आपले अनादि अनंत जन्म या आसक्तीमध्येच गेलेत. तुम्हाला ते कुणीतरी सांगितल्यावर मग का आवडणार नाही? डेफिनेटली आवडणार. मग आपल्याला इंटरेस्टच राहत नाही की भागवतम मध्ये काय दिलंय, भगवद्गीतेत काय दिलंय. फक्त आपल्याला एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, हे भगवद्गीता आणि भागवतम सेटचा व्यापार करणे. पुस्तक वितरण, पुस्तक वितरण वाचायचं कुणी? पुस्तक वितरण मध्ये लिहिलेलं. या तात्पर्याची शिलप्रभुपाद सुरुवात करतात या वाक्याने, वनामध्ये जाणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आपले आचार्य काय मूर्ख होते काय असं लिहायला? पण त्यांना माहिती होतं की तुम्ही त्यांना मूर्ख म्हणणार, म्हणून त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. का, कशासाठी? ही देहात्मबुद्धी आहे. ही देहात्मबुद्धीच आपल्याला या अहम ममेती या बुद्धीमध्ये ठेवते. गृह, क्षेत्र, सुत, आप्त, घर, मुलं, नातेवाईक, आपला कारोबार, नोकरी, जमीन, हे सगळं माझं 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 म्हणण्यामध्ये ठेवते. हे एक दिवस सोडायचं आहे आपल्याला, ते कंपल्सरी आहे सगळ्यांना. मग बरेच लोक सांगतात प्रभूजी देश काल पात्राप्रमाणे सगळं काही शक्य नसते.
म्हणूनच मी सांगितलं, प्रभुपाद देखील देश काल पात्राप्रमाणे सांगतात. आता जंगल नाही, तुम्ही जंगलात जाऊन राहू शकत नाही, म्हणून काय हा प्रिन्सिपल तत्वज्ञान चेंज होत नाही. तत्वज्ञान सेम आहे. तत्वज्ञान आहे आसक्तीतून अनासक्तीमध्ये आलंच पाहिजे. That's it. नाही. म्हणून प्रभुपाद सांगतात, ठीक आहे तुम्हाला वनात जायला जमणार नाही, वन राहिले पण नाही आहेत, मग काय करायचंय, परंतु हे गृह अंधकूपम सोडायचंय. अंधकूपम म्हणजे डार्क वेल, विहीर आहे, खोल विहीर आहे, जिथे खाली फक्त डार्कनेस आहे, तिथे प्रकाश कधी पोहोचत नाही, अशा ठिकाणी आपण आहोत. सोडलंच पाहिजे, कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी. मनुष्याने कौटुंबिक उत्तरदायित्व पार पाडण्यातच सदैव व्यस्त राहू नये, कारण कृष्ण भावना रहित कौटुंबिक जीवन म्हणजे एक अंधकूपच आहे. रानातील एकाकी जागी असणाऱ्या अंधकूपामध्ये जर मनुष्य पडला आणि त्याला वाचवण्यासाठी तेथे कुणीच नसेल, तर त्या मनुष्याने वर्षानुवर्षे आक्रोश केला तरीही कोणी त्याला पाहू शकणार नाही, व आवाज कुठून येतो ते ऐकूही शकणार नाही. त्याचा मृत्यू अटळ आहे. तशी आपली अवस्था आहे. आपण या आसक्तीच्या जगामध्ये अडकलोय, कुणी बाहेर काढत नाही आपल्याला, आणि प्रभुपाद येऊन बाहेर काढायचा प्रयत्न करतायत, आपल्याला बाहेर निघायचं नाहीये. प्रभुपाद एकटे बाहेर ओढतायत, प्रभुपादांचे असंख्य सहकारी तुम्हाला आतच ठेवायचा प्रयत्न करतायत. आजकालचे मूर्ख सांगतायत तुम्हाला, नाही सोडू नका, बाहेर पडू नका, काही गरज नाही इथून बाहेर पडायची, जप करा, 4 नियमांचं पालन करा, काही सोडायची गरज नाही. प्रभुपादांचेच अनुयायी प्रभुपादांचेच दुश्मन झाले. यालाच कलियुग म्हणायचं. प्रभुपाद हे गृह अंधकूपम ऍक्च्युली आपल्याला लक्षात आलं पाहिजे, परंतु याचं एक चित्र आपल्यासमोर डोळ्यासमोर आणून देत आहेत प्रभुपाद. किती डेंजरस आहे बघा. कुठेतरी एका रानात एक विहीर आहे खोल, त्याच्यामध्ये तुम्ही पडलाय ना, पायऱ्या आहेत ना, काही धरायला आहे, वर चढायला काही नाही, तुम्ही ओरडताय, कोणाला आवाज देखील ऐकू जात नाही, अशा ठिकाणी आपण खितपत पडलेला आहे. त्यालाच म्हटलं जातं गृहस्थावस्था, गृह अंधकूपम. मी, माझं घर, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझी संपत्ती, याला म्हणायचं गृह अंधकूपम. प्रभुपादांनी दोरी टाकली आहे खाली, परंतु त्याच्यात त्याला पकडायचं नाही आपल्याला. काही जण त्याला पकडायचा प्रयत्न करतायत, त्याला मागे ओढणारे 10 जण आहेत. नाही, नको, आम्हाला सोडून जाऊ नको, या विहिरीत आम्हाला आमच्या सोबत कोण राहणार. तुम्ही गेला तर आमच्या सोबत कोण राहणार. प्रभुपाद किती छान चित्र रंगवत. वर्षानुवर्ष आक्रोश केला तरी कोणी त्याला पाहू शकणार नाही, व आवाज कुठून येतो तेही ऐकू शकणार नाही. वाव. मग त्याचा मृत्यू अटळ आहे. म्हणजेच काय, आपल्या आत्म्याचा मृत्यू अटळ आहे. आत्म्याला कुणी मारू शकत नाही. आत्म्याचा मृत्यू म्हणजे आत्म्याला इथंच कितपत ठेवणे, जो कधीही आनंदात राहू शकत नाही, याला म्हणायचं आत्म्याची हत्या. कुणीतरी दोर टाकलेले आहे या विहिरीतून वर चढा म्हणून, ते आत्म्याला वाचवण्यासाठी, परंतु आत्म्याला वाचवायची स्वतःची पण आपली इच्छा नाही. बरेच जण आपल्याला वर जाऊ देत नाहीत, त्यामुळे आपल्या आत्म्याचा हा मृत्यू अटळ आहे. त्याचप्रमाणे भगवंतांशी असणाऱ्या सनातन संबंधाची ज्यांना विस्मृती झाली आहे, ते अंधकूपासारख्या कौटुंबिक जीवनात खितपत पडलेले आहेत. अंधकूपा, त्यांची स्थिती अत्यंत भयानक आणि अशुभ आहे. विशेष करून तुम्ही जे भागवतम लेक्चरला सगळे येता, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला हे पटतंय का हो, की त्यांची स्थिती अत्यंत भयानक आणि अशुभ आहे?
प्रभुपाद ऍक्च्युली असं म्हटलं जातं की प्रभुपाद हे टॉपमोस्ट कोटीचे साधू होते आणि साधूसाठी अशा अशा प्रकारचे असं म्हटलं जातं की साधूने कमळासारखं कोमल असलं पाहिजे. आजकालचे आपले काही साधू आहेत, त्यांचं तुम्ही लेक्चर ऐकलं तर अंगावर काटा येईल, एवढ्या कोमल रीतीने बोलतात. हरे कृष्ण. नाही, प्रभुपादांचे लेक्चर तुम्ही जर ऐकले, प्रभुपादांचे तात्पर्य जर तुम्ही वाचले, तर अशा साधूंचं लेक्चर ऐकायचं पण तुम्हाला किळस येईल, ऍक्च्युली घृणा वाटायला लागेल. कारण ही सत्य परिस्थिती आहे. साधूने नुसतंच कमळाप्रमाणे कोमल असून चालत नाही, वज्राप्रमाणे कठोर पण असावं लागतं. म्हणून प्रभुपाद असे शब्द वापरतात. त्याची स्थिती अत्यंत भयानक आणि अशुभ आहे. काहीच शुभ नाही इथे. म्हणूनच प्रल्हाद महाराजांनी उपदेश दिला आहे की मनुष्याने कोणत्याही प्रकारे या अंधकूपाचा त्याग केलाच पाहिजे आणि कृष्ण भावनेचा स्वीकार केलाच पाहिजे. जी गोष्ट प्रल्हाद महाराजांना 7 वर्षाचा असताना कळाली, आपण आपली 50 ऑलरेडी उलटली तरी आपल्या डोक्यात शिरेना. कुठली गोष्ट? की आपली स्थिती अत्यंत भयानक आणि अशुभ आहे. अत्यंत भयानक आणि अशुभ आहे. त्या योगे तो केवळ चिंता व दुःखाने भरलेल्या भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकेल. तर हे अंधकूप सोडलं तरच. वाव. काय नाही, हे सेम मेसेज आपण 1000 वेळा ऐकलेला आहे, सेम मेसेज आपण 1000 वेळा वाचलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सेम आहे, भागवतामध्ये सेम आहे. प्रभुपादांचं कुठलंही पुस्तक, कुठल्याही रॅन्डमली कुठल्याही पानावर उघडा, तुम्हाला हेच मेसेज मिळणार आहे. तरीही आज आपण ज्याप्रमाणे वाचन केलं, श्रवण केलं, अंगावर काटा येतो. हो की नाही? अमेझिंग. प्रभुपादांसारखे आचार्य नसते तर आपल्याला हे समजलं देखील नसतं. हरे कृष्ण. माझी तर अर्ध्यापेक्षा जास्त एनर्जी हे प्रभुपादांचे जे दुश्मन आहेत, जे आपल्याला दोरी धरूच देत नाहीत, आहे तिथंच राहावं म्हणून सांगतात, यांच्यापासून सगळ्यांना मागे ओढण्यामध्ये माझी अर्ध्यापेक्षा जास्त एनर्जी वाया जाते रोज, अक्षरशः डेली. बऱ्याच जणांना असं वाटतं, जेव्हा मी एका लेवल नंतर मी त्यांना सोडून देतो, ठीक आहे तुम्ही जायचं तिकडे जावा, आणि मग त्यानंतर त्यांनाच असं वाटतं की श्यामानंद प्रभू निर्दयी आहेत, आम्हाला सोडून दिले. ऐकायचं तर एक गोष्ट नाही, आणि जे करायचं आहे ते करा म्हटलं तर वरती आणि परत म्हणायचं तुम्ही आम्हाला काही सांगतच नाही. किती विचित्र अवस्था आहे. सगळ्यात मोठे दुश्मन आहेत आपलेच भक्त, जे प्रभुपादांनी सांगितलेल्या उपदेशांपासून आपल्याला मागे ओढतायत. त्यांना लाज वाटली पाहिजे. प्रभुपादांच्या नावाखाली आपण ही संस्था चालवतोय, प्रभुपादांच्या नावाखाली आपण हे सगळं कारोबार चालवतोय आणि प्रभुपादांच्याच तत्वज्ञानापासून लोकांना दूर नेतोय. वाईट वाटतं ऍक्च्युली. असे तात्पर्य वाचल्यानंतर मला असं वाटतं की हे लोकांना एका खोलीत डांबून 10 दिवस फक्त हा एकच तात्पर्य वाचून श्रवण करून दाखवला पाहिजे. 10 दिवस सोडायचंच नाही त्यांना तिथं. कारण एक दिवस सोडलं बाहेर की चार भक्त भेटतात त्यांना उलट सांगणारे.
जे मूर्ख वरिष्ठ भक्त म्हणून सगळीकडे नावाजलेले आहेत. ही आपली वाईट अवस्था आहे आता सध्या. तुम्ही सांगा, हा तात्पर्य वाचल्यानंतर, याच्यावरती चिंतन केल्यानंतर कोणाचं मन हलणार नाही, कोणाचं मन डगमगणार नाही. काय करतोय आपण, प्रभुपाद काय सांगतायत आणि आपण काय करतोय? हा, अमेझिंग इजंट इट? आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा, आपली इच्छा ही कधीच जाणार नाही जोपर्यंत आपण प्रभुपादांना पूर्णपणे समर्पित होऊन त्यांचं श्रवण करणार नाही आणि त्या उपदेशांचा आदेश म्हणून स्वीकार करणार नाही. असेल तर ते आहे ते आहेच. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. ते कोण चुकवलंय? त्याच्या आडवं कुणीच येणार नाही. काळजीच करू नका तुम्ही. पुन्हा आईच्या जठरामध्ये तुम्हाला जायचंच आहे, त्याला मात्र कुणी थांबवणार नाही. एनिवे, हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? अगं व्हेरी गुड. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. आपण मगाशी जे सांगितलं संन्यासांचं. हरे कृष्ण. हा, येस. ऐकू येतंय प्रभूजी. ते आमच्या गावातील प्रभूजी संन्यासी झाले. हा, आमच्या गावातले प्रभूजी संन्यासी झाले तिथे आरोडी मंदिरमध्ये. ते तुम्ही सांगितल्यासारखं सगळं घराकडून सगळं भरून आणून घरातलं सगळे शेती करावं लागते की तांदळाचं पोत, गव्हाचं पोत, तूप वगैरे आणायचं आणि घरात सगळं टीव्ही, फ्रीज हे सगळं. आधी काय नव्हतं, हे सगळं घरात शिस्त. आणि जायला माहित शेतात रस्ता 2-2.5 लाख रुपये खर्च करून रस्ता करून घ्यायचे शेतात. मंदिरात काय तर ते एका स्त्रीचं भानगड केलंय, ते सीसीटीव्ही 2 मध्ये सापडले. ते सीसीटीव्ही मध्ये मग त्या मंदिरातनं काढले त्यांना. आणि आता सोलापूरच्या मंदिरात एक कमांडर म्हणून आहे आणि आता 4 व्हीलर गाडी. त्यांनी गावाकडे 4 व्हीलर गाडी. काय यांना कसं काय प्रणाम करायचं आणि दंडवत प्रणाम कसं काय करायचं? म्हणून मी बऱ्याच जणांना सांगतो की त्यांचा नादच सोडून द्या. त्यांना कसं काय दंडवत प्रणाम करायचं आल्यावर? खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. याचा जास्त विचार करायचा नाही. आपण आज जे श्रवण केलं त्याचा पॉझिटिव्हली आपल्या जीवनामध्ये काय करता येईल, आणि आपण हे पॉझिटिव्हली करणे पण खूप गरजेचं आहे. ह्या अशा ढोंगी लोकांना, ढोंगी लोकांचा प्रचार थांबवण्यासाठी. सॉरी प्रभूजी. कारण आपण सिरियसली घेत नाहीये. आपण पण अजून कुटुंबामध्येच अडकलोय. आपण जाऊन बाहेर खरा प्रचार करत नाही. त्यामुळे अशा लोकांचा प्रचार अजून जास्त होतोय. चांगलं कोण वाईट कोण काय कळतच नाही. कोणाला हे करायचं काय करायचं, वर्ण तर सगळी सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रभूजी, ज्या ठिकाणी अशा निंद्य कृत्यांना दंड न देता त्याच व्यक्तींना पुन्हा कमांडर,
अध्यक्ष वगैरे बनवलं जातं तिथली पूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट आहे, अगदी वरच्यापासून खालीपर्यंत. लक्षात येते का तुमच्या? बरोबर. एखादा व्यक्ती जो टॉपला पॉवर मध्ये असतो त्याचं हे कर्तव्य असतं की त्याच्या खालचे जे असतात ते असे काही कामं करणार नाहीत, आणि जर केले तर त्यांना दंड दिला पाहिजे. ज्या अर्थी तो त्यांना दंड देत नाही त्या अर्थी त्याचा पण काहीतरी इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये, बरोबर. किंवा ते एकमेकांना मिळालेले असतात. चोर चोराला कधीच दंड देत नसतो. तुम भी चोर मैं भी चोर, आपण एकमेकांचे हात धरून सगळ्यांना लुटू, अशी व्यवस्था असते. जशी भारताच्या गव्हर्नमेंटमध्ये कुणाकडून अपेक्षा करणार? त्यामुळे प्रभुपादांचा आपण आश्रय घेतला पाहिजे, आणि भागवतमचा आश्रय घेऊन, प्रभुपादांच्या भागवतमचा आश्रय घेऊन आपण स्वतः बदलून आपण बदल झालं पाहिजे. जो बदल आपल्याला अपेक्षित आहे तो आपल्यामध्येच दाखवला पाहिजे, आणि मग समाजाला त्याच्यातून आपण हे ज्ञान दिलं पाहिजे. कारण हे ज्या निगेटिव्ह गोष्टी चालू आहे त्या थांबवणे आपल्या हातात नाही, परंतु पॉझिटिव्ह गोष्टी करून पॉझिटिव्ह गोष्टी वाढवणे आपल्या हातात आहे, ज्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टी आपोआप कमी होतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत करा. हरे कृष्ण माताजी. प्रभूजी पण म्हणजे माझं तर ज्ञान कमी आहे किंवा अनुभवही कमी आहे, पण कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये असं होतच आहे प्रभूजी. कोणतंच क्षेत्र नाही ना भगवताचं आहे, भक्तीचं आहे ना इतर अनेक आहेत, कुठेच असं नाहीये. मग या गोष्टीवर वारंवार आपण बोलून आपली निगेटिव्हिटी किंवा आपल्या प्रभुपादाबद्दल किंवा आपले इस्कॉनवरील आपली निष्ठा, प्रेम किंवा भक्ती कमी होते असं मला वाटतं प्रभूजी. मग त्यांना सोडून देणं, आपली आपली भक्ती वाढवत राहणे किंवा असं ठीक होत. मग असं मग ना श्रद्धा कमी होते प्रभूजी. येस, म्हणूनच मी मगाशी म्हणालो की ह्या निगेटिव्ह गोष्टींना जर थांबवायचं असेल तर आपण पॉझिटिव्हली स्ट्रॉंग झालं पाहिजे. एका प्रचारकासाठी ऍटलिस्ट हे सांगणं खूप गरजेचं असतं, कारण मी जसं मगाशी म्हणालो की माझा हा रोजचा अनुभव आहे की 1000 जणांना भगवद्गीता भागवतम सांगितली तरी ते चुकीची भगवद्गीता भागवतम ऐकायला दुसरीकडे जाणार. तुम्ही कितीही त्यांना थांबवायचा प्रयत्न करा, कोणीही भगवंतांची सेवा करायला, खरोखर श्रील प्रभुपादांची सेवा करायला खूप कमी लोक येणार. कारण ते जे चुकीचे लोक असतात ते चुकीचे लोक तुमच्या इंद्रिय तृप्तीला आवडेल असा प्रचार करतात. आता जस फॉर एक्झाम्पल तो जो ब्रह्मचारी आहे जो घरामध्ये टीव्ही फ्रीज सगळं घेऊन आला भक्तांच्या पैशातून, त्याला भक्त पण पैसे देतात कारण तो भक्तांना आशीर्वाद देतो, त्यांच्या घरी जाऊन यज्ञ करतो, त्यांच्या मुलाच्या भरभराटीसाठी, त्यांच्या मुलाच्या इंजिनिअरिंगसाठी वगैरे यज्ञ करतो, आणि ते तुम्हाला पाहिजे असतं. मग हे चुकीचं आहे म्हणून कोण सांगणार? कारण ती भक्ती नाहीच आहे. तुम्हाला वाटतं ती भक्ती आहे, पण ती भक्ती नाहीच आहे. शास्त्र क्लिअरली सांगतं की या ग्रह अंधकूपातून बाहेर पडायचंय.
मग आता हे बाहेर पडायचं आहे, तसं मी मगाशी म्हणालो की आज आपण श्रवण केलं बाहेर पडायचं आहे. तुम्ही दुपारी मंदिरात जावा, तुम्हाला दुसरे भक्त भेटतील आणि म्हणतील प्रभूजी कलियुगात असलं काही शक्य नसते, आहे ती नोकरी करा, निवांत मध्ये जगा, काय बघू पुढच्या जन्मात. मग हे असं प्रचार करणारे चुकीचे आहेत. हे नाही सांगितलं तर तुम्हाला कळणार कसं? याला निगेटिव्ह, जसं मी काल पण म्हणत होतो की दिवसाचा प्रकाश, हे मला तुम्ही समजावून सांगा. कसं समजावून सांगणार? त्याच्यामध्ये काळोखाची चर्चा करावीच लागते. तुम्ही फक्त ट्राय करा 5 मिनिटं मला समजावून सांगायचं प्रकाश म्हणजे काय. आता ट्राय करू शकता तुम्ही. किंवा खरं बोलणे म्हणजे काय असते हे मला समजावून सांगायचंय. कसं समजावून सांगणार तुम्ही? ट्राय करा 5 मिनिटं समजावून सांगायचं. खरं बोलणं म्हणजे काय असतं, सत्य म्हणजे काय. लक्षात येते का तुमच्या? श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, ऍक्च्युली कलियुग कसा जसा जसा पुढे जाईल तसं तसं हे निगेटिव्ह गोष्टी जास्त सांगाव्या लागणार आहेत. कारण माणसाची स्वाभाविक स्थिती असते तिकडे वळणे. तुम्हाला 10 जणांनी जरी सांगितलं की हे आईस्क्रीम खाऊ नका, तुम्हाला सर्दी होईल, परंतु एकटा चुकीचा येऊन सांगितला काय नाही होत माताजी खावा, आपल्याला तेच आवडतं, कारण आपली इच्छा ती असते. येस, हे बोलायचं खूप सोपं आहे माताजी, भक्ती करा, भक्तीवरती लक्ष केंद्रित करा, परंतु भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय तुम्ही मला समजावून सांगा. भक्ती म्हणजे काय? प्रभूजी मी तर अगदी शून्य आहे हो. मी तर सुरुवात असेल माझी, माझं ज्ञान नाही, पण मी सुरुवात इथून करते तिथून असं मला वाटलं कृष्णा. सुरुवातीलाच ऍक्च्युली आपली ही खूप चुकीची कल्पना आहे माताजी. बऱ्याच जणांना असं वाटतं की नवीन नवीन सुरुवात करतोय त्याला कशाला निगेटिव्ह सगळं सांगायचं, पण तो ऍक्च्युली लहान मुलांनाच जास्त सांगायला लागते. ही आग आहे, इथे बोट घालू नको, पंख्यात बोट घालायचं नसतंय, तिकडचे कडेने जाऊ नको, पडशील तिकडे. हे लहान मुलांनाच जास्त सांगायचं असते, वरिष्ठांना सांगायची काही गरज नसते. अलग लक्षात. भक्तीमध्ये जे नवीन नवीन आहेत त्यांना तर खूप सांगायची गरज असते, त्या कडेने जाऊ नका, तिकडे गटार आहे, पडाल तिकडे. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला भक्ती म्हणजेच काही कळालेलं नाहीये. भक्ती म्हणजे आपल्याला वाटतंय की जप करणे आणि 4 नियमांचं पालन करणे, जसं आपल्याला मंदिरामध्ये सांगितलंय. आणि मग पाप कर्म कधी आपले थांबतच नाहीत. आता बऱ्याच जणांना वाटतं की मी प्रभूजी मी कुठलं काय पाप कर्म करत नाही, परंतु या जगातलं प्रत्येक काम पाप कर्म आहे जोपर्यंत तुम्ही भगवंतांसाठी करत नाही. भले तुम्ही करत नसाल, तुम्ही त्याचे कस्टमर असाल, तुम्ही त्याला मदत करत असाल, तरी तुम्ही पापीच असता. आणि भगवद्गीता भागवतमचा उद्देश आहे पूर्ण हे थांबवणे. लक्षात येते का तुमच्या? नवीन व्यक्तीला पहिल्या दिवसापासूनच चुकीचा मार्ग दाखवला तर तो भक्तीच्या खऱ्या मार्गावर येणारच कसा? आणि जसजसं कलियुग पुढे जाईल तसतसं हे जास्तच वाढत जाणार आहे. आणि म्हणून मी मगाशी बोललो देखील की येस, याला प्रतिकार कोण करणार? आपल्यालाच करायचं आहे भक्त म्हणून. त्यामुळे भागवतम मध्ये जे सांगितलंय त्याचं आचरण आपण केलं पाहिजे पहिल्यांदा, आणि मग ते पॉझिटिव्हली म्हणून दाखवलं पाहिजे. जे निगेटिव्ह प्रचार करतात त्याला ऍक्सेप्ट करून त्याच्यासारखंच जगणे याला पॉझिटिव्ह म्हणत नाहीत. कशाला विरोध करायचा प्रभूजी, कशाला निगेटिव्ह बोलता?
ठीक आहे, तुम्हाला माझं असं म्हणणं आहे की आपण हे बोलायचं थांबूया. मग आपण भागवतम मध्ये लिहिलंय त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे रोज. मग मला बोलायची काही गरजच लागत नाही, सांगायची काही गरजच नाहीये. परंतु प्रॅक्टिकली म्हणून मी मगाशी म्हटलो की प्रॅक्टिकली माझा अनुभव असा आहे की माझ्या 50% पेक्षा जास्त माझी एनर्जी परत परत शुद्ध भक्ती म्हणजे काय समजावून सांगण्यात जाते. हे निगेटिव्ह लोक येतात, चुकीची भक्ती सांगतात, चुकीच्या मार्गाने माणूस जातो, त्याला परत सांगण्यासाठी माझी परत एनर्जी वाया जाते. आता अंधारात जाऊ नको, अंधारात जाऊ नको, अंधारात जाऊ नको असं 10 वेळा सांगितल्यानंतर माणूस अंधारातच जातो. मग त्याला अंधारातून बाहेर काढायचं कसं? त्याला अंधार म्हणजे काय समजावून सांगायला पाहिजे. पटतंय का तुम्हाला? तुम्हाला कदाचित वाटत असेल की हा माझा अहंकार आहे, परंतु तुम्ही 4 दिवस हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा लोकांना, मग तुम्हाला समजेल. माताजी, आठवड्यातून 1 दिवस सत्संग असतो, त्या सत्संगाला लोकांना वेळ काढायचं होत नाही. एवढं आपलं घर, आपलं कुटुंब महत्वाचं आहे आपल्यासाठी, आपले नातेवाईक. आणि त्यानंतर थोडं कठोरतेनं सांगितलं तर नाव ठेवतात परत मलाच. आणि मग त्यांना कोणीतरी दुसरं येऊन सांगतंय की भक्तीमध्ये प्रगती म्हणजे असं नसतेच प्रभूजी, आपण फक्त जप करायचं असते, आपला बँक बॅलन्स वाढला पाहिजे, आपलं घर, आपली मुलं, आपला कारोबार हे बघत बघत जप करणे, 4 नियमांचं पालन करणे. कुठे त्या श्यामानंद प्रभूंच्या नादाला लागलाय तुम्ही? बरं, हे कुठं लिहिलंय? कुठेच लिहिलेलं नाही या शास्त्रामध्ये, परंतु ते आपल्याला आवडतं. आपण या लेवलला जातो की माझ्यासोबत ऍक्च्युली वर्षानुवर्ष असलेले भक्त माझ्या बरोबर यायचे बंद होतात. त्यांना वाटते की मी सांगितलेलं चुकीचं आहे, इथे काही प्रगती होत नाही, आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात जाऊन प्रगती केली पाहिजे. कारण प्रगतीची आपली व्याख्याच अशी आहे की आपला पैसा, आपली संपत्ती, आपले घरदार हे सगळं ठेवून माझी भक्ती पुढे गेली पाहिजे, जे एक्झॅक्टली विरुद्ध आहे म्हणून श्रील प्रभुपाद लिहितात भगवद्गीतेमध्ये. परंतु ते आपल्याला तेच पाहिजे. मग किती समजावून सांगायचं? किती तुम्ही सांगा आता, किती कसं समजावून सांगायचं अशा व्यक्तींना? पण जे प्रभुपाद सांगतात तेच एक्झॅक्टली करा म्हणून सांगितलं तरी करायची इच्छा नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही, प्रभुपाद नेहमी म्हणायचे, तुम्ही वाणी पीडी वेदाबेस मध्ये सर्च करू शकता. प्रभुपाद म्हणतात, प्रीचिंग इज अ थँकलेस टास्क. थँकलेस म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या विरुद्ध जाणारेच 1000 भेटणार आहेत, तुमच्या प्रमाणे वागणारा, शास्त्राप्रमाणे वागायला तयार होणारा एखादा तयार होणार. ही कलियुगाचं लक्षण आहे. त्यामुळे मी जर असं निगेटिव्ह बोललो नाही तर 4 दिवस पण लागणार नाहीत आपल्याला पुन्हा पाप कर्मामध्ये पडायला. प्रभुपाद असं का सांगतात तात्पर्यामध्ये? प्रत्येक व्यक्तीने असं, प्रभुपाद म्हणतात हे अतिशय भयानक आणि अशुभ आहे. आता तुम्ही म्हणाल प्रभुपाद निगेटिव्ह बोलतात. म्हणून मी मगाशी समजावून सांगितले की एका साधूला इतके कठोर शब्द का वापरावे लागतात, कारण आपण या भवबंधनामध्ये इतके जाम अडकलोय. हे शब्दच बाहेर काढू शकतात आपल्याला. कारण तुम्ही आता आपल्याला कोण मारून मुटकून तरी बाहेर काढणार नाही इथून सजा देऊन. तर ऍक्च्युली नियती किंवा भगवंत तेच करतात, आपल्या कर्माची आपल्याला सजा मिळतच असते, तरी आपण सुधरत नाही. प्रभुपादांसारखे साधू येतात जे कठोर शब्द वापरतात आणि या कठोर शब्दातून आपल्याला सांगतात की हेच केलं पाहिजे, हेच करायला पाहिजे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता जे प्रभूजी सांगत होते ना की असे असे संन्यासी आहेत जे आपल्याच घरात पैसे पाठवतात, आपलंच घर भरतात, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्यांच्या मागे 1000 भक्त त्यांच्या मागे जायला तयार आहे. तुम्ही सांगितल्यानंतर, तुम्ही भागवतम उघडून त्यांना दाखवलं की हे चुकीचं आहे, तरी त्यांच्याच मागे जाणार. प्रभुपादांची खऱ्या अर्थाने सेवा करायला या म्हटलं, कोणी येणार नाही. ही सध्याची परिस्थिती आहे, ही खरी परिस्थिती आहे. मी आज 5 वर्ष झालं कंटिन्युअसली ओरडून सांगतोय की प्रभुपादांनी हे करायला सांगितलंय, चला एकत्र येऊन करूया. कुणीही यायला तयार नाही, कुणीही यायला तयार नाही. आज आम्ही जागा घेतली, थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही आता आठवड्याला मीटिंग वगैरे घेतोय. मी अक्षरशः मागची मीटिंग झाल्यानंतर माझ्या पत्नीने आणि मुलांना सांगितलं याच शब्दात, यातलं एक पण येईल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे, त्यामुळे तुम्ही या मीटिंग वरती पण अवलंबून राहू नका, आपल्याला हे करायचंच आहे. कोणाला इच्छाच नाहीये भगवंतांसाठी, प्रभुपादांसाठी काम करायची. मला काय मिळतंय सांगा भक्तीमध्ये? मला शांतता मिळते का? मला माझ्या टेन्शन मधलं थोडा वेळ मला फ्री मिळतंय का? भक्तीचा मला उपयोग झाला पाहिजे म्हणून मी भक्तीत येतोय. मी ते सेवा करायला थोडीच येतोय. आणि मग ज्या दिवशी मला उपयोग होत नाही त्या दिवशी ही भक्ती काय बरोबर नाही. तुम्ही सांगताय की भक्ती काय बरोबर नाही, मी दुसरीकडे जाऊन शोधतो कुठेतरी. हेच चालू आहे सगळीकडे, सगळीकडे हेच चालू आहे. पण प्रभूजी, माझ्या परीने मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मला केव्हाही कधीही बोलवा प्रभूजी. मी अगदी शून्य आहे, तरी पण एखादा माझ्या जशी शक्ती असेल ती मी नक्की करेल प्रभूजी. तुम्ही कुठेही कधीही सांगा प्रभूजी, माझ्या वतीने मी सांगेल. नाही, माफ करा, ऍक्च्युली हे निगेटिव्ह बोलावं लागतं. सगळ्यात जास्त निगेटिव्ह बोलणारे आपले आचार्य होते श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, आणि म्हणूनच ते जगभर प्रसिद्ध झाले सिंहगुरु म्हणून. त्यांना सिंहगुरु म्हटलं जायचं कारण सिंहासारखेच ते निगेटिव्ह बोलायचे, त्यांच्या समोर कोणी यायला घाबरायचं, कारण परिस्थितीच तशी आहे माताजी. आज पुण्यासारख्या मंदिरामध्ये काही भक्त इंटरेस्टेड आहेत प्रभुपादांचे हे कार्य करायला, परंतु ते तिथून हलू शकत नाहीत, कारण ते इतकं जखडलेले आहेत ते त्या संघामध्ये. प्रभूजी एवढे का घाबरतात? आपण भक्ती मार्गात आहोत, निर्भय राहायला पाहिजे, ना घाबरायचं कुणाला. जिथं सत्याचा मार्ग आहे, जिथं भक्तीचा मार्ग आहे, तिथे सगळ्यांनी गेलं पाहिजे. मी पण प्रभूजी 3 राशीचे आहे, त्यामुळे मी स्पष्ट बोलणारी आहे. राग मानू नका प्रभूजी, सॉरी. नाही, हे पटतं बऱ्याच जणांना, परंतु आपला संघ आपल्याला तिथे टिकवून ठेवतो, आणि हा संघ निर्माण झालेला असतो प्रकृतीच्या गुणातून, रज आणि तमो गुणातून, की माझी अजून इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, ती मला या संघात ठेवते, आणि मग तो संघ सोडवत नाही, आणि मग त्या संघाचा प्रभाव जास्त 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 होत जातो डेली. मग ते अजूनच आपल्याला अडकून ठेवत. आज असे काही भक्त आहेत ज्यांचं गुणगान एवढं केलं जातं, एवढं गुणगान केलं जातं, एवढं गुणगान केलं जातं, परंतु त्यांच्या काही काही कृती बघितल्या तर ऍक्च्युली नॉर्मल समाजातली माणसं बरी म्हणायची पाळी येते. मग आता तुम्ही अडकलाय का तिथे? कारण त्या संघामध्ये आहे म्हणून अडकलाय. मग तो संघ तोडायचा कसा? तो जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तो संघ चुकीचा आहे, तोपर्यंत तो संघ तुटणारच नाही, आणि तोपर्यंत तुम्ही प्रभुपादांच्या भगवंतांच्या सेवेमध्ये खऱ्या अर्थाने येणारच नाही. ते व्हेरी इंटरेस्टिंग असते ऍक्च्युली. येस, आपण जेव्हा प्रचारक लेवल पर्यंत येत नाही तोपर्यंत अशा गोष्टी आपण बोलल्या नसल्या पाहिजेत, अशा गोष्टीमध्ये जास्त लक्ष दिलं नसलं पाहिजे. आपण आपल्या शुद्धतेवर लक्ष दिलं पाहिजे, की कारण आपणच अजून घर सोडलेलं नाही. दुसऱ्यांना घर सोडला नाही म्हणण्यात काय अर्थ नाही, किंवा घर सोडलाय तरी पण घराच्याच कडेच लक्ष देतोय, आपण तरी कुठे घर सोडलंय. परंतु जो प्रचारक असतो
माझं हे कर्तव्य आहे. मी इथे बसून जेव्हा लेक्चर देतो तेव्हा मला हे निगेटिव्ह उदाहरणं द्यावेच लागतात, नाही तर तुम्हाला समजणारच नाही की नक्की काय भानगड आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जास्त डीप मध्ये पण जाऊन आपण नेहमी चर्चा करत नाही. पॉझिटिव्हली आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती पण आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हणाले की भागवतमध्ये हे जे दिलेलं आहे ते स्वतः पहिल्यांदा कसं लागू होतं पहिल्यांदा आपण हे बघितलं पाहिजे. आपल्यापैकी किती जण 40-50च्या 60च्या वरचे आहेत? सोडलेत का घर? घर सोडून वनात जायचं नाही म्हणतात प्रभुपाद, निदान भगवंतांच्या सेवेमध्ये तरी आलं पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ठीक आहे, महिन्यातून 2 महिन्यातून एखादा तुमचं इमर्जन्सी काहीतरी आलं, काही काही भक्त 4-4, 5-5 आठवडे सत्संगाला येतच नाहीत. आणि अशी कारणं असतात की म्हणजे त्याला काही अर्थच नाही. अगदी इझिली ते हे बाजूला ठेवू शकतो आपण, परंतु आपली ठेवायची इच्छाच नाही. हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. आपण कुठे सुधारले? दुसऱ्यांच्याकडे नाव ठेवण्यापेक्षा हे भागवतम भगवद्गीता आपली शुद्धतेसाठी आहे, माझ्या मनासाठी आहे, माझ्या शुद्धतेसाठी. मी प्रभूजी म्हणजे तुम्हाला किंवा इतरांना कोणाला बोलत नाही, म्हणजे माझ्यावर कसा परिणाम होतो ना सकाळचा, म्हणून प्रभूजी बोलतो. बाकी नाही माताजी, तर म्हणून तसं वाईट वाटतं कारण आपण हळव्या मनाचे असतो, म्हणून आपण चोराला चोर म्हणताना देखील वाईट वाटतं हळव्या मनाच्या माणसाला. माझा पण अनुभव आहे. मी कधी कधी एखाद्या दुष्ट माणसाबरोबर थोडस प्रतिकार करून येतो आणि घरी आल्यानंतर मलाच वाईट वाटायला लागतं, कशाला विनाकारण त्याला मी वाईट बोललो. परंतु हे कुणीतरी करायला पाहिजे. नसेल तर तुमची दिशाभूल इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये होऊ शकते की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. जे हळव्या मनाचे असतात त्यांना वाईट माणसाला पण वाईट म्हणायला आवडत नाही. जे ज्याचे त्याच्या मार्गावर आहेत असू देत असं वाटतं. परंतु उद्या समजा हे तुम्हाला माहितीच नसतं, तर तुम्ही नॉर्मल आपल्या मंदिरात वगैरे गेला आणि तुम्ही कुणाचंही कारण हे भक्ती मार्ग असा आहे, धार्मिक संस्था अशा असतात तिथे आपण अगदी इझिली आपल्यावरती कुणीही मायाजाळ टाकू शकतं. 2-4 शब्द आणि हळव्या मनाचे लोक तर एकदम लवकर त्याच्यामध्ये अडकून जातात. हरे कृष्णा माताजी, कसे आहात तुम्ही? बरेच दिवस आला नाही, आम्ही तुम्हाला मिस केलं. मग आपल्याला वाटायला लागतं अरे बापरे, यांच्याकडे गेलं पाहिजे, आपण चुकलो आपण. आणि मग अशाच ठिकाणी, आणि बघा मी परवाच एक लेक्चर ऐकत होतो, मॅक्झिमम ठिकाणी जिथे धर्माच्या नावाखाली पाखंड होतो, धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात षडयंत्र होतात, पैसा लुटणे, बलात्कार वगैरे वगैरे, तिथे मॅक्झिमम बळी पडलेले असतात स्त्रिया आणि खालच्या वर्गातले लोक, खालच्या जातीतले लोक. कारण त्यांना ज्ञान नाही, ते मनानेच भावनिक असतात. जगामध्ये त्यांचा ऑलरेडी अत्याचार झालेला असतो, ते कुठेतरी चांगलं मार्ग शोधत असतात. त्यामुळे असं वर गोड बोलून त्यांना कुणीही फसवू शकतं. हे स्टॅटिस्टिक्स आहे ऍक्च्युली, मी चुकीचं सांगत नाही. मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो. मॅक्झिमम अशा ढोंगी साधू बाबा बुवांपाशी स्त्रिया जास्त असतात. का? कारण रोजच्या जीवनामध्ये त्यांच्यावरती खूप अत्याचार होत असतो आणि त्यातून त्यांना बाहेर पडायचं असतं. त्यांना एक आधार देणारा, संरक्षण देणारा असा फिगर शोधत असतात. आणि मग हे ढोंगी साधू बाबा बुवांना हाच चान्स असतो. हरे कृष्ण म्हटलं की हरे हरी बोल, जय जय म्हटलं की लगेच येतात आपल्या मागे. आणि त्याच्यासाठी समाजाला, विशेष करून स्त्री वर्गाला, अज्ञानी वर्गाला सचेत करणे, दक्ष करणे हे प्रचारकाचं काम असतं. आपण देखील दुसऱ्यांना हे सांगितलं पाहिजे. चुकीच्या मार्गावरती कोणी जात असेल तर त्याला थांबवलं पाहिजे, हे काम असतं. नाहीतर हे खूप कठीण आहे. कारण हे सगळा जो खेळ आहे धर्माचा, भक्तीचा, हा सगळा खेळ भावनेवर आधारित आहे. भावना जरा हलवल्या इकडे तिकडे की माणूस लगेच चेकबुक बाहेर काढतो. बघा तुम्ही कुठेही जा, थोडे 4 गोष्टी चांगल्या बोलल्या
शास्त्रामध्ये श्लोक पण आहे त्याच्यावरती ऍक्च्युली. दंते निधाय त्रिनकम प्रदयो निपत्य. दातामध्ये गवताची काडी ठेवून आपण खोटं बोललं पाहिजे शेठजी समोर. शेठजीला खुश केलं पाहिजे. मग शेठजी लगेच चेकबुक काढतात. आणि हेच सुरू आहे सगळीकडे. गोड बोलून, गोड मार्ग दाखवून, आणि त्याला भुलणारे जास्त तेच असतात जे हळव्या मनाचे असतात किंवा ज्यांना इंद्रिय तृप्तीची जास्त अटॅचमेंट असते. कारण तुम्हाला बघ, प्रभुपाद इथे सांगतात प्रत्येकाने घर सोडलंच पाहिजे. यस, कंपल्सरी आहे. हे आपल्याला लगेच भीती वाटायला लागते. अरे बापरे, हे जरा आधीच सांगते, ते इकडे जायला नको. हे प्रभूजी बरे आहेत, किती सॉफ्ट बोलतात, किती छान बोलतात प्रभूजी, असं वाटायला लागतं. म्हणून हे खूप गरजेचं आहे. तुमच्यासारख्या माताजींनी तरी हे लक्षात घेणे खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा. यस, आपल्याला हे वाईट वाटतं खूप वाईट वाटतं, परंतु हे खूप गरजेचं आहे. कारण नंतर पुढे जाऊन जेव्हा आपला विश्वासघात होतो, तेव्हा मी स्वतः पाहिलेले आहेत बरेच लोक भक्तीतून अक्षरशः बाहेर जातात. आज तुम्हाला मी सांगतो, त्या मंदिरातल्या भक्तांचा एवढ्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत की त्या गावातल्या एकाही माणसाला त्या मंदिरात जावं असं वाटत नाही. मग तुम्ही किती लोकांना भक्तीतून बाहेर केला? गावातल्या लोकांना भक्तीत आणणे, गावातल्या लोकांना भक्तीत ठेवणे, हा आपला उद्देश आहे. आमच्या इथे जयसिंगपूरमध्ये एक भक्त होते. अक्षरशः सगळं त्यांनी, आपलं काम धंदा सगळं सोडून पूर्ण समर्पण होऊन मंदिरात राहायला गेले. 4-5 वर्ष मंदिरात सेवा केली. मग त्यांच्या डोळ्यासमोर हे यायला लागलं सगळं. अवैध संबंध, मोठे मोठे ब्रह्मचारी, मोठे मोठे संन्यासी स्त्रीशी संबंध ठेवतात, खोलीमध्ये सापडले, हे सगळं यायला लागलं. मग त्यांनी थोडा प्रतिकार केला तर त्यांना काढून टाकलं. अक्षरशः त्यांना काढून टाकलं. परंतु ते काढून टाकल्यामुळे ते एवढे चिडले की आता तिलक लावत नाहीत, कंठीमाळा घालत नाहीत. मला भेटल्यावरती म्हणतात की खड्ड्यात गेला तुमचं शिला प्रभुपाद आणि खड्ड्यात गेलं तुमची भक्ती. मग हा तुम्ही सांगा, त्या माणसावरती किती मोठा अत्याचार आहे. अनादि अनंत जन्मातून भक्तीची चान्स मिळत असते. त्याला मी दरवेळी भेटल्यानंतर मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, तो ऐकतच नाही. तो मला म्हणतो, प्रभूजी तुमच्याबद्दल मी काही वाईट बोलत नाही, परंतु तुम्ही मला परत तुमच्या श्रील प्रभुपादांचं काही सांगू नका, तुमच्या भक्तीचं काही सांगू नका. माझ्या दुकानात या, मला काय पाहिजे सांगत जावा. मग हेच त्या माणसाला अगदी सुरुवातीपासून आपण जर सतर्क केलं असतं की प्रभुपाद चुकीचे नाही आहेत, शास्त्र चुकीचं नाही आहेत, हे नालायक लोक चुकीचे आहेत, जे त्यांच्या नावाखाली सत्ता हडपून बसलेत आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी गैरकारभार करतायत, हे चुकीचे आहेत. हे जर त्याला पहिल्यापासून सांगितलं असतं, ते पहिल्यापासून 4-5 वर्ष त्याला गोड 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 सगळं सजवून केक दिला नसता. पहिल्याच दिवशी जर त्याला सांगितलं असतं की केक मध्ये आत कारले आहेत म्हणून, तर तो आज भक्तीतून बाहेर गेला नसता ना. लक्षात येते का तुमच्या? काही लोक हळवे असतात, त्यांना अक्षरशः लुटलं जातं, अक्षरशः लुटलं जातं. आज आपल्या संस्थेमध्ये अशा लहान मुलांवरती बलात्कार झालेत की त्यातल्या बऱ्याच 50च्या वर मुलांनी आत्महत्या केली. त्यांच्या जीवनाला कोण जबाबदार आहे? हे अजून, आणि ज्यांनी हे सगळं केलंय त्यांनाच आपण जय जय करतोय आजही, आणि ते अजूनही करतायत. असं नाही की ते थांबलेलं आहे. मग हे कुणीतरी सांगायला पाहिजे ना, नाहीतर हे कुठपर्यंत चालत राहणार आहे? भगवान श्रीकृष्ण देखील एका लिमिट पर्यंत सहन करतात आणि स्वतःचा चक्र बाहेर काढतात, कारण हे थांबवलं पाहिजे. विशेष करून माताजींना हे सांगितलं पाहिजे. बऱ्याच माताजी याला बळी पडलेले आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. ऍक्च्युली तुम्ही आपल्या मंदिरात जाता किंवा पुस्तक वगैरे घेता, तुम्हाला चित्र दिसतात, पेंटिंग्स, बलराम कृष्ण राधाराणी, भगवद्गीतेमध्ये भागवतमध्ये जे पेंटिंग्स आहेत ना, पेंटिंग्स, ते सगळे पेंटिंग्स काढलेत जदुराणी माताजींनी.
त्यांचं ऍक्च्युली खरं नाव होतं, प्रभुपादांनी दिलेलं नाव जदुराणी माताजी. त्या एकटीने काढलेत जवळजवळ 90% ती सगळी चित्र. आणि त्या होत्या अमेरिकन. त्यांनी कधी इंडियन लोकांना बघितलं नव्हतं, कसे हे ज्वेलरी घालतात, कशी धोती नेसतात, काही माहिती नव्हतं, तरी किती सुंदर चित्र काढलेत बघा. प्रभुपादांनी फक्त सांगितल्यामुळे. तर जणू काही भगवंतांनीच पाठवलेलं प्रभुपादांना मदत करायला त्यांना. आणि प्रभुपाद गेल्यानंतर त्या माताजींवरती इतका अत्याचार केला यांनी, इतका अत्याचार केला, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. शारीरिक, लैंगिक, सगळ्या प्रकारे. शेवटी वैतागून त्यांनी सोडलं, परंतु भक्ती नाही सोडली. ते दुसऱ्या संप्रदायामध्ये गेले, परत दीक्षा घेतली. त्यांचं आज नाव आहे श्यामराणी देवीदासी. हे असं का होतं? ऍक्च्युली त्यांनी एवढी सेवा केलेली आहे प्रभुपादांची, की आपण सगळ्यांनी, सगळ्या अख्ख्या इस्कॉननी जाऊन त्यांच्या पायावर पडलं पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे. परंतु आपले मूर्ख वरिष्ठ भक्त त्यांना धिडकारून लावतात आजही. हे जे प्रकार आहेत, हे भयानक टोकाला जाऊ शकतात जर तुम्हाला कोणी सावध नाही केलं तर. आणि याच्यामध्ये बळी पडण्याचे जास्त चान्सेस असतात हे भावनिक लोकांचे, हळव्या लोकांचे, स्त्रियांचे, जे अज्ञानी आहेत त्यांचे बळी जास्त जातात याच्यामध्ये. येस, आपल्याला वाईट वाटतं ऐकल्यानंतर की एवढी सगळी कशाला आपण घाणेरडी चर्चा करतोय, पण कुणीतरी केली पाहिजे. मी नेहमी सांगतो की तुमचा स्वतःचा मुलगा किंवा तुमचा स्वतःची मुलगी जर त्या ठिकाणी असती ज्याच्यावरती अत्याचार झालाय, तर तुम्ही याची चर्चा केला नसता. वाईट असतं तरी चर्चा केला असतं, हो की नाही? त्यामुळे जास्त वाईट वाटून घेऊ नका. एक लक्षात घ्या, हे आपल्याला सावध करण्यासाठी सांगितलं जात आहे, हे आपल्याला सतर्क करण्यासाठी सांगितलं जात आहे. याच्यात काही चुकीचं नाहीये, काही निगेटिव्ह नाहीये. ज्या दिवशी मला बऱ्याच जणांनी सांगितलंय, सुरुवातीला अगदी नवीन असताना आमचे प्रभूजी पण असेच म्हणायचे, प्रभूजी कशाला एवढं तुम्ही बोलतायचा. परंतु आज तर त्यांना पण पटायला लागले. जेव्हा ते दुसऱ्या मंदिरात जाऊन आले, त्यांना असा अनुभव आला, त्यांना पटायला लागला, अरे होय बरोबर आहे, खरीच भानगड आहे सगळीकडे. खरीच भानगड आहे सगळीकडे. आणि कलियुग जसं जसं पुढे जाईल तशी ही भानगड वाढतच जाणार आहे. मी ना जेव्हा प्रभूजी इस्कॉन मध्ये जाते ना जुहूला, तेव्हा तिथे विसरले नाव, म्हणजे प्रभूजी आहेत, मोठे आहेत ते. तर मी त्यांना भेटले, त्यांनी मला प्रथम विचारलं की तुम्ही काय करता, तुझे मिस्टर काय करतात. मी म्हटलं तुम्ही भक्ती मार्गात आहात की तुम्ही माझा आर्थिक बेस बघतो त्याच्यावरून तुम्ही मला निवडताय का म्हटलं. तेव्हापासून मी त्यांच्याकडे गेलेच नाही प्रभूजी. मला अशी माणसं वाटली ना की तिथं त्यांच्याकडे मी जातच नाही किंवा तिकडे पाहत पण नाही. मग जाते मी, संकीर्तन ऐकते, 2-3 तास थांबते, प्रसाद घेते आणि येते मग परत. असंच आहे माताजी. हे पण तेवढंच बरोबर आहे की आपण विनाकारण हे दुसऱ्यांचे दोष काढत कायम बसलं नसलं पाहिजे. आपण पॉझिटिव्ह काम केलं पाहिजे. नसेल तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहत. पॉझिटिव्ह कार्य केलं पाहिजे, पॉझिटिव्ह प्रभुपादांचा प्रचार पुढे नेला पाहिजे, त्याच्यामध्ये कार्य केलं पाहिजे, त्याला पुढे नेलं पाहिजे. हे कार्य केलंच पाहिजे आपण. आणि ऍक्च्युली असं कार्य करणाऱ्यांनीच ते बोलावं, नसेल तर बोलूच नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला नाही, कशाला दुसऱ्याच्या चुका काढून काय उपयोगाचं. आपण शुद्ध झालं पाहिजे, आपण पॉझिटिव्ह केलं पाहिजे, आपण त्या लेवलला आलं पाहिजे, मग आपण बोललं पाहिजे. नसेल तर आपल्याला ही सवय लागते दुसऱ्यातली खोट काढायची, आणि मग त्या सवयीमध्ये आपण गुरफटून जातो. पॉझिटिव्ह काही करतच नाही. आपल्याला वाटतं की आपण जे आहे ते बरोबर आहे, हे पण चुकीचे आहेत, हे पण चुकीचे आहेत, माझं मी इंद्रिय तृप्ती करतच राहतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, ऍक्च्युली पुढे या, प्रभुपादांचं काम करा, यातला आनंद घ्या. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हा प्रभूजी धन्यवाद. बरेच शंका होत्या अशा काही.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.